मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांच्या याच्या एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. या नवीन व्हिडिओमध्ये आपण जे आहे ते तुम्हाला बिटकॉइन ऑप्शन सेलिंगची एक मंथली एक्सपायरीची प्रॅक्टिकल स्ट्रॅटेजी शिकवणार आहोत विथ ऍडजस्टमेंट. ठीक आहे. आज जे आहे आपण जी स्ट्रॅटेजी शिकतोय त्यामध्ये आपण यूज करणार आहोत डेल्टाचा. ठीक आहे. डेल्टा काय आहे? डेल्टा म्हणजे डेल्टा एक्सचेंज नाही, डेल्टा हा एक ग्रीक्स आहे. ओके. ऑप्शन मध्ये तुम्ही ग्रीक्स जर शिकला असाल तर डेल्टा हा एक ग्रीक्स आहे. आणि त्या डेल्टाचा वापर आपण आजच्या ऑप्शन सेलिंग स्ट्रॅटेजीमध्ये करणार आहोत. ओके. आता इथे आपण जाऊया डायरेक्टली आपल्या डेल्टा एक्सचेंजच्या अकाउंटवरती. जर तुम्हाला बिटकॉइन मध्ये ऑप्शन्स ट्रेड करायचे आहेत, तर तुम्हाला डेल्टा एक्सचेंज मध्ये तुमचं अकाउंट असणं गरजेचं आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जे आहे ते आपल्या डेल्टा एक्सचेंज अकाउंटची लिंक दिली आहे. तिकडे जाऊन तुम्ही तुमचं फ्री अकाउंट ओपन करू शकता. आता या ठिकाणी आपल्याला डेल्टावरती एक जो स्ट्रॅटेजी बिल्डर भेटतो तिकडे जाऊया. ठीक आहे. ऑप्शन्स मध्ये गेलात की स्ट्रॅटेजी बिल्डर तुम्ही इथे सिम्पली ऑन करू शकता. ऑन केल्यानंतर ना तुम्ही जेव्हा मी तुम्हाला एक पहिलं म्हणजे एक्सपायरी दाखवतो. 31 ऑक्टोबरची इथे एक्सपायरी आहे. ठीक आहे. 31 ऑक्टोबरची एक्सपायरी इथे निवडली ना की या ठिकाणी तुम्हाला ना ग्रीक्सचा ऑप्शन, ग्रीक्सचा डेटा सुद्धा भेटतो. ठीक आहे. एक मिनिट. मी इथे बघा या ठिकाणी ना हे फिल्टर आहे. ह्या फिल्टरवरती मी जाऊन मला जे हवे ते ठेवतो, नको ते कॅन्सल करतो. ओया कॅन्सल करतो. इथे मला फक्त डेल्टा हवाय, व्हॉल्यूम बिल्यूमची काही मला गरज नाही, जेणेकरून माझी जी ऑप्शन चेन आहे ही थोडीशी व्यवस्थित तरी दिसेल ऍटलिस्ट. ठीक आहे. मला फक्त इथे डेल्टाचा जो ऑप्शन आहे हा डेल्टा फक्त या ठिकाणी इथे हवा आहे. ठीक आहे. आणि मी इथे क्लोज करतो. आता जेव्हा मी ही गोष्ट केली तेव्हा मला इथे डेल्टा दिसायला लागला, स्ट्राईक प्राइस दिसायला लागली, इथे डेल्टा दिसायला लागला. हे आहे पुट ऑप्शन्स, हे आहे कॉल ऑप्शन. आता माझी स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगतो. बिटकॉइन मध्ये मंथली एक्सपायरी घ्यायची. ज्या महिन्यामध्ये तुम्ही आहात, किंवा समजा तुम्ही 15 ऑक्टोबरला असाल तर पुढच्या नोव्हेंबरची एक्सपायरी घ्या. करंटली आपण आहोत एक 7-8 ऑक्टोबरला. मंथली एक्सपायरी घेऊ 31 ऑक्टोबरची. आणि 31 ऑक्टोबरची मंथली एक्सपायरी घेतल्यानंतर बिटकॉइन सध्या चालू आहे $1,23,000. आपल्याला या व्हॅल्यूशी काही देणं घेणं नाही, आपल्याला फक्त डेल्टा बघायचा आहे. हा डेल्टा बघायचा आहे आपल्याला. आणि हा डेल्टा जिथे 20 असेल, हा डेल्टाची किंमत जिथे 20 असेल, समजा आता पुट मध्ये हा डेल्टाची किंमत इथे 20 आहे, तो आपल्याला शॉर्ट करायचा आहे. ठीक आहे. तो मी इथे येतो आणि शॉर्ट करतो. सेम कॉलमध्ये, कॉलमध्ये हा डेल्टा जिथे 20 असेल, हा बघा कॉलमध्ये हा डेल्टा इथे 20 आहे, तो शॉर्ट करायचा. म्हणजे जिथे जिथे तुम्हाला डेल्टा 20 दिसतोय कॉल आणि पुटचा, तो शॉर्ट करायचा. समजा आता इथे मी एक 100 लॉट शॉर्ट केले. ठीक आहे. 100 लॉट म्हणजे पॉईंट 1 बीटीसी झाला. ठीक आहे. बीटीसीचा 10वा भाग झाला तो. 100 लॉट जर मी शॉर्ट करायला गेलो ना तर मला फक्त $139चं मार्जिन लागतंय. म्हणजे एक अप्रॉक्सिमेटली 11,000 ते 12,000 रुपयांच्या आसपास मला मार्जिन लागते. पण हेच जर मी $139चं मार्जिन वरती, मला ओव्हरऑल किती रुपये भेटत आहेत? आता इथे बघा मार्जिन वाढलं. एक मिनिट मला रिफ्रेश करू दे. कारण की ओके मार्केट $330 हे मार्जिन झालं. $330 म्हणजे साधारणतः तुम्ही समजा की एक तुम्हाला 30,000 रुपयांच्या आसपास मार्जिन लागेल. बट या 30,000 रुपयांवरती तुम्ही $330 वरती तुम्ही $240 कमवू शकता. ठीक आहे. $240 कमवू शकता म्हणजे जवळपास तुम्हाला एक 60-70% पेक्षाही जास्त रिटर्न्स येऊ शकतात. बरं हे सगळं होताना तुमचे ब्रेक इव्हन काय आलेत एकदा लक्षात घ्या. तुमचे ब्रेक इव्हन आलेत $1,35,000 ते $1,12,500. ठीक आहे. आपण एक काम करूया. आपण शॉर्ट कोणते केले आहेत? आपण इथे शॉर्ट केलेले आहेत 1,15,000 आणि 1,33,000. 1 लाख. आणि त्यानुसार आपले ब्रेक इव्हन काय आले तेही बघा, 1,35 आणि 1,12. ठीक आहे. मी एक काम करतो. ही आपली करंटली बिटकॉइन जिथं चालू आहे. ठीक आहे. करंटली आपला बिटकॉइन जो इथे चालू आहे. आता ही जी लाईन आहे, मी ही लाईनला करतो 1,35, जेणेकरून आपल्याला रेंज समजेल काय आहे ती. आणि इथे लाईन आहे तिला करतो 1,12. करंटली माझा बिटकॉइन इथे आहे. आणि माझ्या स्ट्रॅटेजी प्रमाणे 20 डेल्टाच्या स्ट्रॅटेजी प्रमाणे मला ही रेंज भेटली. बरं ही रेंज केवढी मोठी आहे? करंट प्राइस पासून 10% वर आणि करंट प्राइस पासून जवळपास 9% खाली, म्हणजे जवळपास 19% रेंज आहे. 19% रेंज तुम्हाला या ठिकाणी भेटलेली आहे. तुम्ही 20 डेल्टा केलं. आता मला काही लोक असं बोलतील की बाबा हा तर ट्रायंगल आहे ना, डेल्टा वगैरे बघायची गरज काय? लक्षात घ्या आपल्याला इथे ऍडजस्टमेंट करायचे आहेत.
आणि ऍडजस्टमेंट करण्यासाठी डेल्टा बघणं खूप जास्त गरजेचं आहे. ठीक आहे, आता इथे बघा, ही तुमची स्ट्रॅटेजी चालू आहे, रनिंग आहे. तर इथे ना तुम्हाला ग्रीक्स दिसतात. इथे तुम्हाला ग्रीक्स दिसतात. हा तुम्हाला इथे डेल्टा दिसतोय. क्लिअर आहे, इथे तुम्हाला डेल्टा दिसतो जो आहे तो. प्लस तुम्ही ह्या टेबलमध्ये पण डेल्टा बघू शकता. ह्या तुमच्या टेबलमध्ये पण तुम्ही डेल्टा बघू शकता. तर काय करायचं लक्षात घ्या. करंटली हा डेल्टा आहे तुमचा 2020, बरोबर, 2020. जेव्हा ह्या दोघांपैकी एकही डेल्टा, ऍडजस्टमेंट कशी करायची शिकवतो, जेव्हा या दोघांपैकी एकही डेल्टा 10च्या खाली येईल, जेव्हा या दोघांपैकी एकही डेल्टा 10च्या खाली येईल, तो एक्झिट करायचा. समजा ह्या कॉलचा डेल्टा 10च्या खाली आला, तो प्रॉफिटमध्ये असणार, एक्झिट करायचा. आणि परत कोणत्या कॉलचा डेल्टा 20 झालाय, तो नवीन ट्रेड इथे घ्यायचा. म्हणजे नवीन लेग इथे ऍड करायचा, पुट तसाच राहू द्यायचा, पुटला बदलायचा नाही. ठीक आहे, म्हणजे जो पण डेल्टा ह्या दोघांपैकी 10च्या खाली येईल तुम्हाला इथे दिसणार, तो एक्झिट करा. कॉल एक्झिट केला तर दुसरा 20 डेल्टाचा कॉल घ्या, पुट एक्झिट केला तर दुसरा 20 डेल्टाचा पुट घ्या. परत त्यामागे कोण 10च्या खाली येतं त्याला एक्झिट करा. आणि ओव्हरऑल ह्या दोघांपैकी कोणीही जेव्हा 50 डेल्टाच्या वर जाईल, 50 डेल्टामध्ये तो ॲट द मनी होणार, तेव्हा ओव्हरऑल स्ट्रॅटेजी एक्झिट करायची. So, अशा प्रकारे तुम्ही ही ट्रेडिंग करू शकता सोप्या पद्धतीने. आता ऍक्च्युली ना बिटकॉइनमध्ये बॅक टेस्टिंगचे टूल्स अजून अवेलेबल नाही आहेत. सो मी तुम्हाला हे बॅक टेस्टिंग करून नाही दाखवू शकत, पण सेम स्ट्रॅटेजी आपण शेअर मार्केटमध्ये शिकवली आहे. आणि ती मी बॅक टेस्ट करून दाखवली आपल्या चॅनलवरती. सो तुम्ही तो नक्की व्हिडिओ बघून तर तुम्हाला एक अंदाज येईल. तो सेम तुम्ही बीटीसी मध्ये फॉलो करू शकता. 20 डेल्टा अशासाठी की जेव्हा तो 10च्या खाली जाईल, आपली ऍडजस्टमेंट त्या ठिकाणी झाली पाहिजे. ओके, सो ओव्हरऑल ही स्ट्रॅटेजी तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये टाकू शकता. तुम्हाला एक चांगली रेंज भेटते. आणि डेल्टाच्या मुवमेंट म्हणून तुम्ही ऍडजस्टमेंट पण करू शकता, जेणेकरून मॅक्झिमम प्रॉफिट तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. तसं ही जी रेंज आहे ना, ही साधारणतः 135 आणि 112, म्हणजे साधारणतः तुम्ही म्हणू शकता की 22,000 पॉईंटची रेंज आहे तुम्हाला. ठीक आहे, त्यामध्ये काय तुम्हाला टेन्शन नाहीये. जरी झालं तरी डेल्टा ऍडजस्ट करताना तुम्ही ह्या गोष्टी अजून रेंज थोडी मोठी छोटी काही गोष्टी करू शकता. ठीक आहे, अशा प्रकारे ही स्ट्रॅटेजी तुम्हाला यूज करायची आहे. तुम्ही इव्हन समजा ट्रेड घेतलात, फॉर एक्झाम्पल तुम्ही ट्रेड घेतला. आता माझ्या ह्या ठिकाणी समजा ट्रेड चालू आहे, एक्झॅक्टली 1,23,000चा स्ट्रॅडलच चालू आहे माझा, आणि मार्केट आता तिकडेच आहे. मार्केट आता एक्झॅक्टली तिकडेच आहे, तोच माझा स्ट्रॅडल चालू आहे, मला त्या ठिकाणी प्रॉफिट झालं आहे. ठीक आहे, हरकत नाही. तर आपण एक काम करूया, आपण ही स्ट्रॅटेजी एनालिसिसला नेऊया. ठीक आहे, कुठे गेला 1,23 कॉल आणि पुट, एनालिसिसला नेऊया. एनालिसिसला मी नेली. सो इथे तुम्हाला ह्या करंटली माझं एकदम मी मिडलला आहे असं दिसतंय, एक्झॅक्टली मी मिडलमध्ये ट्रेड करतो असं दिसतंय. सो या ठिकाणी तुम्हाला या सगळ्या गोष्टी दिसतात. इथे आल्यानंतर तुमचा सर्व प्रॉफिट वगैरे दिसतो. ग्रीक्स टेबलमध्ये जावा. ग्रीक्स टेबलमध्ये गेलात की इथे तुम्हाला तुमचा डेल्टा सुद्धा दिसतो. सो इथे तुम्ही तुमचा डेल्टा जो आहे तो बघू शकता. डेल्टाचा डिफरन्स जो आहे तो सुद्धा बघू शकता. बघायचं असेल इथे डेल्टा दिसतो. अदरवाईज तुम्ही डायरेक्टली जर तुमच्या ह्याच्यावरती गेलात, ऑप्शन चेन वरती गेलात, तरीही तुम्हाला डेल्टा दिसणार आहे. सो तो काही इश्यू नाही आहे. तुम्ही एकदा ट्रेड घेतल्यानंतर सुद्धा तुम्हाला डेल्टा दिसतो. इथेही दिसतोय बघा. एक मिनिट, कुठे गेलं ते, एक मिनिट, हा हे बघा. इथेही तुम्हाला डेल्टा दिसतो बघा. पोझिशन चालू आहेत, इथेही तुम्हाला डेल्टा दिसतो. सो डेल्टा बघण्यामध्ये काही तुम्हाला टेन्शन नाही. तो तुम्हाला पोझिशन घेतल्यावरती सुद्धा दिसत राहतो. ठीक आहे, सो डेल्टा कसा बघायचा प्रश्न असेल तर मी तुम्हाला लाईव्ह पण एक्झाम्पल दिले माझ्या पोझिशन्स तुमच्या समोर दाखवून. सो हा स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल, नक्की व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये आम्हाला सांगा तुम्हाला अशा स्ट्रॅटेजी हव्या आहेत की मी एकदम सोपा, सिंपल, साधा व्हिडिओ ठेवलेला बट खूप जास्त इफेक्टिव्ह स्ट्रॅटेजी. आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.